तर नमस्कार मित्रांनो, उन्हाळा चालू झाला की बागांची झाकाची तयारी चालू होते शेतकऱ्यांची. झाकल्यामुळं काय होत असतं, तेल्यापासून पण आपलं माल सुरक्षित राहतो, एक्सपर्ट क्वालिटी होती, मालाला पण क्वालिटी चांगल्या प्रकारे त्याने पैसे होऊन जातात. तर बाग झाकल्यानंतर आतमध्ये कशा प्रकारे क्वालिटीचा माल राहिलेला आहे ते तुम्हाला दावतो व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. बाग झाकायचं असतं त्यावेळेस एकरी खर्च किती रुपये येतो किंवा त्याला कागद कसल्या क्वालिटीचा लागतो हे आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे. पुढं बाग बांधणी चालू आहे, ही कागद बागाला बांधणी चालू आहे, त्यांच्या पत्तर पण तुम्हाला नेतो मित्रांनो मी. तर आतमध्ये जाऊन बघू, कारण की ह्या बागेमध्ये कशा प्रकारे दोन्ही पेरूची एक आड एक सरी आणि डाळिंबीची एक सरी आहे, त्याच्यामुळं दोन्ही पण चांगल्या प्रकारे झाकून निघतं आहे. तर चला आतमध्ये जाऊ आपण. तर अशा प्रकारे मित्रांनो हो का, एक वळ पेरूचे लावलेले शेतकऱ्यांनी आणि एक वळ डाळिंबीचे लावलेली. दोन्हीच्या मधलं मला वाटतं 16 फूट अंतर आहे. ही डाळिंब ते डाळिंबीचं झाड असं 16 फूट अंतर आहे आणि 8 फुटावर पेरूचं अंतर आहे. म्हणजे 16 फुटात 16 फुटाच्या बेडमध्ये एक पेरूची वळ लागवड केलेली. तर तेल्यापासून पण चांगल्या प्रकारे संरक्षण होत असतं, माल पण चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट क्वालिटीचा होतो, त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्नात पण वाढ होते आणि आपल्या मालाला बाजारभाव पण बाजारात गेल्यानंतर चांगल्या प्रकारे मिळतो. तर मित्रांनो, जो फळ आहे ते तुम्हाला दावतो मी. ज्यावेळेस झाकायचं राहिलं होतं, म्हणजे झाकलं नव्हतं, त्यावेळेस उन्हात तळून कशा प्रकारे उन्हाचा चट्टा आलेला आहे फळाला. तर उन्हाचा चट्टा काय दिसत नाही मित्रांनो आणि आलेला, कारण की तगारी जास्त असल्यामुळं उन्हाचा चट्टा कमी आलेला आहे. परंतु जसा जसा माल मोठा होईल तसा तसा तो ऊन चट्टा मालावरती येणार आहे. चांगल्या प्रकारे सेटिंग पण झालेली आहे बघ, हे बघू शकता आपण. आणि इकडल्या साईडला पेरू लागवड केलेली, त्याच्यामुळे आता पेरूला पण ऊन चट्टा येणार नाही आणि डाळिंबीला पण ऊन चट्टा येणार नाही. समोर बांधणी चालू आहे त्या लोकांकडे जाऊ आपण आणि त्या शेतकऱ्यांना विचारू की कशा प्रकारे किंवा एकरी खर्च किती येतो आहे त्यांना. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. एकरी खर्च किती येतो आहे किंवा कागद कोणत्या कंपनीचा आहे, कसा किलो ह्यांना भेटला, ह्या कागदाचा रेट काय असतो किंवा एक बंडेलमध्ये कागद किती किलो येतो हे आपण पूर्ण माहिती त्यांच्याकडून घेऊ. तर हे शेतकऱ्यांना आपण विचारू की एकरी खर्च किती आलेला आहे किंवा एकरी बंडेल किती गेलेला आहेत आणि ह्या बंडलमध्ये कागद किती किलो येतो. तर ह्यांना विचारून घेऊ आपण पूर्ण माहिती. नमस्कार. नमस्कार. ह्या म्हणजे एकरी खर्च किती, एकऱ्यात किती बंडल लागतात? हे एकरात 8 बंडल लागतात. एकरामध्ये 8 बंडल. एका बंडलमध्ये किती किलो कागद येतो? हे एकरामध्ये किती, म्हणजे एका बंडलमध्ये किती किलोचा कागद असतो? हे 25 किलो. म्हणजे एक बंडल 25 किलोचा असतो. सरासरी एक बंडलची किंमत काय होते? म्हणजे 100 किती म्हणला? 45 रुपये. 145 रुपये किलो. मग 145ने सरासरी आपलं काय येईल ते खर्च. 8 बंडल लागतात. म्हणजे बंडल 8 लागतात, पण एकरी खर्च किती? खर्च 30,000 रुपये खर्च येतो. 30,000 रुपये एकरी. पण माल सुपर राहतो, हां, पौष्टिक राहतोय, विक्रीला चांगलं होतंय. आणि ह्याच्या अगोदर म्हणजे गेल्या वर्षी झाकले होते का? झाकली होती. म्हणजे तोच कागद आहे का आता हे नवीन आणला? नवीन आणला होता कागद. ह्या वर्षी कागद नवीन, म्हणजे किती एक कागद आता आपण जे बंडल आता हाताळतोय नवीनच कागद, ही किती वर्ष कागद टिकतोय? 2-3 वर्ष जातो. 2 वर्ष मोठ्याने बोला थोडं. 2 वर्ष जातो कागद. चांगल्या प्रकारे 2 वर्ष जातो कागद. हलका क्वालिटीचा असेल तर मग नाही, 1च वर्ष राहतो. हां. तर अशा प्रकारे मित्रांनो बागाची कागद बांधणे चालू आहे. जर तुम्हालाही घरी बाग असेल डाळिंबीची किंवा पेरूची आणि ती उन्हाळ्या सीझनमध्ये येणार असेल, उन्हाळ्यामध्ये ती माल जाणार असेल, तर नक्कीच मित्रांनो झाका, कारण की चांगल्या प्रकारे मालाची पण क्वालिटी राहते. तर ज्यावेळेस आता ही पूर्णपणे बाग झाकून होईल, 1 महिन्याने आपण ह्या बागेमध्ये एक चक्कर आणि एक मारणार आहे, कारण की मालाची क्वालिटी बघणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल म्हणून. धन्यवाद.